मित्रसोनी आज गौतम बुद्ध यांची जयंती बौद्ध पौर्णिमा बराबर त्यानिमित्त मी तुम्हाला काही गौतम बुद्ध यांची जी शिकवण आहे ती सांगावे। जसं वर्तमानमा जगायला पाहिजे त्यासनी खूप महत्त्वाने शिकवणे, भविष्याने चिंता नाही, जो भूतकाळ वैग्या तो सोडी द्यावा ना, येणारा जो आपण जगी राहतो वर्तमान काळावर खूप फोकस करा। दिन ब दिन आपली प्रोग्रेस कशी होईल त्यावर ध्यान द्या। वर्तमानमा जगाला शिका, तुमने निश्चित एक दिन प्रगती होईल असं गौतम बुद्ध यांनी सांगेल से मित्रसोनी। त्यासना विचार आज खूप प्रासंगिक शेतस। आणि दुसरा महत्त्वाचा विषय त्यांनी सांगितले, आध्यात्मिक उन्नती करा, स्वतःने आध्यात्मिक प्रोग्रेस करा। तुमले खूप पुढे जाणं जर होईल तर अध्यात्मना तुमले सहारा लेना पडी। मननी शांती असेल बरोबर किंवा ध्यान प्राणायाम असेल यासनाकडे विशेष लक्ष द्या। या गोष्टी जीवनमा तुमले खूप पुढे लई जावा शेत आणि त्यानावर तुमले खूप फोकस करानी गरज शे। आध्यात्मिक उन्नतीनाकडे विशेष ध्यान द्या असं आदरणीय गौतम बुद्ध यांनी सांगेल शे आणि त्यानावर खूप फोकस करा मित्रसोनी। त्यानंतर त्यांनी सांगितलं, क्रोधपासून दूर राहा, रागपासून दूर राहा। एक सज्जन व्यक्ती एकदा जेलमध्ये झाला होता, त्यासनी काही कैदीसले प्रश्न विचारा होता की तुम्ही आठे कसं काय घ्यात बॉदा, त्याचे सांगत होते की राग अब आमले आठे लई आम्ही थोडासा राग करा ना, त्या रागवर जे कंट्रोल कर लेतो ना आता आम्ही आठे येतो बिलकुल नाही। तर क्रोधपासून जीवनमा दूर राहावा। क्रोधावर तुम्हाला खूप मोठं नुकसान करस, नातासपासून तुम्हाला दूर लई जास्त क्रोध जो आहे ना त्या क्रोधपासून तुम्हाला कायम दूर राहणं पडी। क्रोधपासून नेहमीच दूर राहा आणि नेहमी मनवर ताबा ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचा विषय जो पुढे आता मी तुम्हाला मांडी राहणू की कमी बोलानं, जास्त बोलानं मी ऐकत टाकसू, मी ते करत टाकसू, मला असा फायदा होईल, मला तसा फायदा होईल, मी असं करसू, मी तसं करसू, असं काहीच बोलानं नाही, एकदम कमी बोलानं।